राघवा, खरं सांगते. तू काय अशी उभी जा ना, घेऊन ये ना दादासाठी प्लेट घेऊन ये जा. हो हो हो, प्लेट थांब, मी घेऊन प्लेट घेऊन येते. ये ये बाळ, ये बस बस. इतकी चविष्ट झाली तुला सांगते ना भाजी. चमचा पण आण ग बाई. होय होय. काय दादा, कशी झालीये पावभाजी? आता उत्तर देण्याच्या अवस्थेत आहे का तो वर्षा? खाऊ दे त्याला त्याच्या बायकोनी बनवलेली पावभाजी. मला बाई झोप येते, इतकं पोट तुडुंब भरलंय ना. तू येतेस का झोपायला? हो चल. हा चला चला. राघवा तू जेव निवांत. हो. हा चल सावकाश. ए आनंदी, लवकर बाहेर ये बरं. आनंदी आले. चेक करा सगळं. हा दादा बस बस बस. हे बघ, ह्यांना मी बोलावलंय. आपले 2 बँक अकाउंट्स ओपन करायचे. एक आपल्या दोघांचं जॉईंट अकाउंट आणि एक तुझं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट. 2 खाती कशाला? तुमच्या एकट्याचं खातं उघडा ना बँकेत, माझं नको. 2 खाती या करता की आपलं जे जॉईंट अकाउंट आहे त्याच्यामध्ये आपल्या घर खर्चासाठी लागणारे पैसे मी टाकत जाईन आणि दुसरं अकाउंट ते तुझं अकाउंट ह्यासाठी तुझ्या खर्चासाठी लागणारे जे पैसे आहेत ना त्यासाठी. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणून 2 वेगवेगळी खाती. अहो माझे कुठले पैसे? मी तर कमवत पण नाही. मग वेगळं खातं कशाला? ठीक आहे, पण आता नाही, पुढे कमावशील ना. भविष्यात काय घडेल कोणाच ठाऊक. हे बघ, हे एक कार्ड आणि हे दुसरं कार्ड, हे दोन्ही कार्ड्स आता तुला सांभाळायचे आहेत व्यवस्थित आणि तुलाच वापरायचे आहेत. हे बघ, हे जॉईंट अकाउंटचं कार्ड आहे. याच्यातून पैसे काढलेस की किती शिल्लक राहिले या सगळ्या गोष्टी आता तू समजावून घ्यायचं. ते सगळं शिकून घ्यायचंस तू. आणि हा, चुकून सुद्धा असं समजायचं नाही की जे घर खर्चासाठी दिलेले पैसे आहेत त्यातलेच तू तुझ्यासाठी म्हणून थोडेफार वापरशील, असं नाही. तुझ्यासाठी लागणारा जो खर्च आहे त्याचे पैसे ह्या दुसऱ्या कार्डमध्ये ते बिनधास्त वापरायचेस. जी हौस मौज करायची असेल, तुला तुझं काही विकत घ्यायचं असेल, बिनधास्त विकत घ्यायचं. का नाही करेन, काळजी नका करू माझी. आई ओ, मी काय म्हणते, पोहे संपलेत, कांदे संपलेत, आणावे लागतील. बरं, यादी केलीये मी. के बाय, माझी यादी कुठे ठेवली आहे? हा, यादी केलीये. येताना आणतेच मी सगळं सामान. बरं बरं ठीक आहे. आणि जरा लवकर निघते म्हणजे लवकर येईल. फार फार तर 6 ते 6:30 होते. त्याच्या पलीकडे काही होणार नाही. माझी काळजी करू नका. मी व्यवस्थित नीट येईल. येऊ? हो, तुला दारापर्यंत सोडतो मी. नीट जा बाळा. बाबा, माझी काळजी नका करू. तुम्ही आराम करा बरं आता. आणि आनंदी, तू सुद्धा राघवचा विचार करू नकोस. पण मी जे काही म्हणालो ना त्याचा विचार कर. गावाला जायचं नाहीये तू. तू काही कर, पण मी तुला आतमध्ये सोडणार नाही. तू काय ठेका घेतलाय का? ए, माझं काम आहे ते. चल बाय, चल बाय. म्हणेस बरं का, मालक नाहीयेस. मालक असतो ना तर इथं येऊन पण दिलं नसतं. चल. तू मला आठवणार? अरे, ही संधी यायची आधी निघाल. चल. ए, गाव आहे मी इथला, कळलं काय? माझा हक्क आहे. चल. अरे, जबाबदारी कळत नाही आणि हक्काच्या गोष्टी करतो. चल बाय. बाबा, ए, वहिनी, वहिनी अहो सांगा ना त्याला. अहो मला वर्षाला भेटायचं, फक्त मला भेटून देत नाहीये. चल तू बाहेर चल. वहिनी सांगा ना. मी तुला बोललो ना वरती जाऊ शकत नाही तू. मला चल. माझ्या बायकोला भेटण्यापासून कोणी अडवू शकत नाही, चल कळलं का? चल चल चल.
वहिनीसमोर इज्जत करतो वहिनी अहो अरे त्याला सांगा ना माझी इज्जत म्हणजे कर्णिकांची इज्जत तुम्हाला जाऊनच देत नाहीये मी- बबन बबन चला. अरे थांब अगं पळून गेला तू बबन वर्षा त्यांना त्रास देतील रे ते. अगं मी त्याला सोडणारच नव्हतो तुझं याचं कारण भेटलं आणि तो सटकलाय आम्ही त्याला बघतोच आता नाही थांब 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 मी बघते. वर्षा अगं चहा दे ग बाई. वर्षा चहा दे. अगं हो गाई तू बघतेस ना. काय बघते ना. अगं किती घाई चाललीये. काय झालं काय ग, कुठे काय सारखं ठेवतेस? तुझं चहा चहा चहा. अगं घसा कोरडा पडलाय. त्या आनंदी कामावर जायची नाही तरी पण लवकर उठायची का तर सासूला चहा द्यायचा असायचं तिला. नाही तर तू पोटची पोर. अरे कोण चिकटलंय बेलला बघ. थांब खायला चहा आता. ह्या माणसाला थांबवायचं असेल तर आपल्याला थांबावं लागणार आहे. समजते तुला? तू अजिबात काळजी करू नकोस. आपण पोलिसात जाऊया. पोलिसात कशाला. पोलिसात जायचं नाही, कोर्टात जायचं नाही, मग काय करायचं? हे सगळं सहन करत राहायचं? नाही, कायद्यावर विश्वास आपण ठेवलाच पाहिजे. ही पोलीस, ही यंत्रणा, ही सगळी आपल्यासाठी आहे ना. मग कशाला घाबरायचं? आपण जाऊया पोलिसात. अरे पण लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील म्हणजे आता जे काय चाललंय लोक काही म्हणू दे ना. ते म्हणायचं ते म्हणतच राहणार. म्हणून का आपण असं सहन करत राहायचं? आज ह्याने घरात येण्याची हिंमत केली, मग ते काही नाही. पोलिसात तक्रार केली, त्याच्या विरुद्ध FIR नोंदवली की मग ह्याच्या पुढे तुला रस्त्यात गाठणं, कुठेही जाऊन तुला भेटणं वगैरे या सगळ्या गोष्टी तू कधीच करणार नाही. पण दादा पोलिसां वर्षा, मी आहे ना. आनंदी आनंदी, आनंदी शांत बसा. बऱ्यात का तुम्ही माफ करा मला मी आत येऊ नाही शकले. आनंदी दादा बघ ना काय म्हणतोय. पोलीस स्टेशनला वगैरे जायचं. पण पण मला कळत नाहीये तिकडे जाऊन मी काय बोलू, काय करायचं. मला काहीच कळत नाही आनंदी. अहो बरोबर सांगतायत ते. तुम्हाला जायलाच हवं पोलीस स्टेशन मध्ये. वर्षाताई अजून किती दिवस त्रास सहन करणार आहात तुम्ही. हे बघा तुम्ही जोपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये जात नाही ना तोपर्यंत अतुल भाऊ हे थांबवणार नाही. ते असंच त्रास देत राहतील तुम्हाला. कळतंय का तुम्हाला? आणि तुमचा दादा आहे ना तुमच्या सोबत. आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं ना. ऐका ना त्यांचं. जा तुम्ही त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला. वर्षाताई हे सगळं थांबेल. दादा मी तयार आहे पोलीस स्टेशनला जायला. ठीक आहे, चल. आई, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो. या जाऊन या. थँक्यू आनंदी. तू वर्षाला समजावलंस. आधीही अतुलपासून तूच तिला वाचवलं होतंस आणि आता सुद्धा तिच्या आयुष्याची मोठी लढाई ती लढायला चालली आहे. तू तिला हिंमत दिलीस. थँक्यू. काय चाललंय का आनंदी.
एक संपत नाही तर दुसरं सुरू होतं या घरामध्ये. तुझं आणि राघवचं निस्तरत नाही तर वर्षाचं सुरू झालंय. आता गेल्यात ना त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला. त्यांच्यासोबत काय घडलंय सगळं सांगतील त्या. हळूहळू का होईना आई सगळं नीट होणार आहे. काळजी नका करू तुम्ही. कशी काळजी नको करू. काही नीट नाही होत असतं. जेव्हा कोर्टाची पायरी पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते ना तेव्हा काही नीट नसतं होत. पोरीला सवय नाही माझ्या पोलीस स्टेशनची. घाबरेल ती. अगं राघवचं ठीक आहे ना, वकील आहे तो. त्याला कामानिमित्त जावं लागतं. वर्षाला नाही ग. धांदरट आहे ग माझी पोर. घाबरेल ती त्या सगळ्या वातावरणाला. घाबरेल ती. आई हे बघा, वर्षाताई फक्त एका वकिलासोबत नाही गेल्यात पोलीस स्टेशनमध्ये. स्वतःच्या भावासोबत गेल्यात त्या. हे वर्षाताईंना कसा त्रास होऊ देणार बरं? त्यांना काही होणार नाही. काळजी करूच नका तुम्ही. अजिबात विचार करू नका. बरं चहा घ्या, बरं वाटेल. चहा घ्या तुम्ही, बरं वाटेल तुम्हाला. आनंदी तू नसतीस तर काय झालं असतं ग. म्हणून मी सारखी सांगत असते वर्षाला, आनंदीला घरी घेऊन ये, आनंदीला घरी घेऊन ये. आता तू काही घरी आलेलीच नाहीयेस पण आहेस जवळ आमच्या. पाटकरांकडे आलीस म्हणजे आमच्या जवळ आहे. आधार वाटतो का बाळा तुझा. आणि वर्षाला तर खूप आधार वाटतो तुझा ग. तिचं लग्न झाल्यापासून तिच्या आयुष्यात काय दुःख आली, काय वेदना आल्या हे मी जन्मदाती आई असून तो भाऊ असून आम्हाला नाही कळल्या. पण तुला कळल्या. तू तिच्या पाठीशी अशी खंबीरपणे उभी राहिलीस. यापुढे तो माणूस तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही जोपर्यंत तुमची डिवोर्सची केस पूर्ण होत नाही. कोर्टात जो निर्णय घेतला जाईल तो जाईलच, पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. थँक्यू. थँक्यू सो मच. खरं तर थँक्यू या मॅडमला म्हणा, कारण भले भले या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर घाबरतात. अशा वेळेस आपल्या पाठीशी खंबीरपणे कोणीतरी उभा आहे हे सांगणारं हवं असतं. आणि या मॅडम आल्या आणि त्यांना आधार मिळाला. साहेब अहो, कर्तव्य आहे ते माझं. त्यांच्याकडे कशी पाठ फिरवू शकते. तुम्ही पोलीस आहात म्हणून तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो आम्ही. साहेब खरंच धन्यवाद. थँक्यू. येतो आम्ही. या. चला. आनंदी. हा बोल ग. हा वर्षाताई, आज ऑफिस नंतर मला भेटाल का? का काय झालं? नाही काही झालं नाहीये. तुम्ही भेटा मग सांगते तुम्हाला. आनंदी तू बरी आहेस ना? अगदी बरी आहे मी. भेटाल का तुम्ही? बरं ठीक आहे, येते. काय काय म्हणाली ती? भेटतायत. थँक्यू व्हेरी मच. आनंदी. धावपळ झाली असेल ना तुमची? छे ग, उलट तू फोन केलास ना तर बरं वाटलं मला. माझ्या पण खूप दिवसापासून मनात होतं की तुझ्याशी शांतपणे बसून बोलूया. पण काय बघतेस ना हे पोलीस स्टेशनचं टेन्शन वगैरे. खूप दिवसापासून शांतपणे बसून बोललोच नाही होत आपण. पण काय काय छान शांतपणे बसून बोलायचं, पण इथे काही बसायला बेंच वगैरे काहीच नाहीये. हा ए आधी किती छान होतं ना. तू बनवलेले पदार्थ काय,
दादाबरोबर बाहेर फिरायला जाणं काय, नाही तर आता आपल्या दोघींच्या आयुष्यात नुसतं टेन्शनच आहे. ए चल आपण पाणीपुरी खायला जाऊया. बाहेर ना एक कमाल पाणीपुरीवाला आहे, मस्त गमगमाट सुटलाय. चल. आई नको नको ऐका नको. का ग? चल ना, मस्त स्पर्धा लावू पाणीपुरी खायची आणि ना मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ त्यानंतर. आणि तुला जे काय सांगायचंय ना ते तिकडे सांग मला. चल. ऐका ऐका अगं चल, काय तुझी सासू मला कसा त्रास देते ना ते सांगते तुला. चल. खरंच नको, आज नको, आज नको. का ग? आत्ताच भेटलोय, वेळ आहे तर मग जाऊया ना, मस्त गप्पा मारूया. हे बघा, मी तुम्हाला इथे बोलवलं कारण ती व्यवस्थित बुकिंग करून ठेवेल. हा आलेच मी. कुठला गणपती हवाय तुम्हाला? कुठला काय? घरी तू गणपती बनवला होतास तुझ्या हाताने. खरं तर आपल्या घरात पहिल्यांदा गणपती बाप्पाची स्थापना झाली ती तुझ्याचमुळे. तेव्हा गणपती घरी कुठला हवा आहे हे खरं तर तू ठरवायला पाहिजेस. मला काय बघा, फक्त बोल ना. असं गणपतीची ऑर्डर देणाऱ्या माणसाला कुठला गणपती हवाय मला कसं कळणार? तुम्ही सांगायला हवं ना मला कुठला गणपती हवाय. तुम्ही सांगा. मला तुझ्या हातचा गणपती घरी असणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी आणि आपल्या घरासाठी. बोलणार आहेस का आता? उशीर झालाय, मला पण घरी जायचंय. वर्षा, मला माहितीये माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय. तुझ्याशी बोलण्याचा, तुला भेटण्याचा मी प्रयत्न करतोय म्हणून तुला त्रास होतोय. पण खरं सांगू, तुझ्या कुठल्याही अटींवरती तुझ्यासोबत राहायला तयार आहे मी. म्हणजे तुला माझ्याशी कुठलंही नातं ठेवायचं नसेल, माझ्यावरती प्रेम करायचं नसेल, काही हरकत नाही. पण तुझ्यासोबत मला मित्र म्हणून राहू दे ना प्लीज. तुझ्या या कठीण काळात मला तुझ्यासोबत राहायचंय. मला माहितीये की मी तुझ्यासोबत असण्याने तुला आत्मविश्वास मिळतो. पण जर एखाद्या क्षणी तुला बोलावंसं वाटलं माझ्याशी तर त्या क्षणी तिथे मी तुझ्यासोबत असायला हवं असं मला वाटतं. कसा आहेस ना रे तू नंदू? मी तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला, तुला टाळण्याचा प्रयत्न केला, तरी तुला माझी काळजी आहेच. पण एक सांगू, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत म्हणून मी तुला माझ्यापासून लांब ठेवते. पण याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही. अरे तू काय करतोयस इथे? त्रास झाला? आता तिच्या सोबत मी आहे, तू इथून निघ. मला इथून हाकलवणारा तू कोण रे? तुला काय गरज आहे? हो काय काय चाललंय काय इथे? हा त्रास देतोय, ह्यांच्याकडे लांबून बघतो. काय हो, असं का बघतोय त्यांच्या बायकोकडे? ही त्याची बायको नाहीये. काय हो, तुमची बायको आहे का? तो काय बोलणार? माझी बायको आहे ती. माझ्या बायकोवर बसलाय म्हटल्यावर मी बघणार नाही तर काय करणार? काय रे, तू यांच्या बायकोसोबत कशाला बसलायस? ऐ ग, माझे गुडघे गेले ग. चिंगू चिंगू जा ना, दरवाजा उघड जा. आजीला सांग. अगं मी ऑपरेशनची बाई आहे ना ग. बघितलंस, हे शक्य असतं ना तर आतापर्यंत बाहेरचा माणूस घरात आला असता. जा ना मग तू. काय ना चिंगू तू. उघडा ग, कोणीतरी हो ग, आले आले. ये ये, उघड उघड उघड. आले आले. कोण आले सकाळी सकाळी घायच? अरे आनंदी. आनंदी, ये ये.
तू सावकाश तू आली हो मला वाटलं कोण आलं ते चिंगीला सोडायचं होतं ना कराटे क्लासला. असं दादाने सांगितलं तुला? अगं पण मग दादा गेलाय कुठे? सकाळपासून कुठेतरी गेलाय, आम्हाला काही सांगितलंच नाही. तुला माहितीये कुठे गेलाय? हा नाही, काही कल्पना नाही. महत्वाचं काहीतरी काम आलं असेल म्हणून गेले असतील. असे नाका, त्या निमित्ताने तू घरी आलीस ना, म्हणजे वाऱ्याची झुळूक आल्यावर कसं गार वाटतं तसं तू आल्यावर बरं वाटतं ग बाळा. ये ना, ये बस बस. आनंदी बरं झालं तू आलीस. मी जरा निघते हा, मला उशीर होईल नाही ऑफिसला. हा तू निघ. हा निघ. चला आई येते. हा ये. नाही तुम्ही बसा, मी चिंगीचं जरा आवरते. दे, मी ठेवते. चिंगी बाळा, ती तिकडे तिकडे तिकडे. चिंगी आई ड्रेस कुठे ठेवलायस ग? पेढे पण काय बाय माझे, तू तर तयार झालीस. हो, हे बघ, हेअर्स बघ कसे केलेत मी. वा, तुला माहितीये कसं केलंय मी? हा हे बघ, असा ठेवला, एक वेणी घातली, मग त्याला असं गोल 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 केलं, झालं मग तयार. आणि पिना कोणी लावल्या? आजीने. आजीने लावल्या. हो ग बाई, सगळं तिचं तीच करते, करणार तरी काय बिचारी. हा, तू इथे काय करत होतीस स्वयंपाकघरात? अगं आई, चिंगी मी करू? नको. सावकाश सावकाश चिंगी. झालं. एवढी मोठी कधी झालीस ग? आई, तू मला सांगितलं होतंस ना, तू जेव्हा गावी जात होतीस तेव्हा गुडगल सारखं वागायचं म्हणून. आई, तू परत आलीस ना की तुला माझं काहीच करावं लागणार नाही, मी सगळं स्वतःहून करेन. पण तू ये ना ग प्लीज. चिंगी, आता हे दूध पी बरं, क्लासला जायला उशीर होईल ना नाहीतर. काय ग, कसल्या विचारात आहेस? नंदू, मला कधी वाटलंच नव्हतं रे की दादाला माझी केस लढावी लागेल. आणि आता तो माझ्यासाठी एवढं करतोय ना, तर मला खात्री आहे की तो अशी केस उभी करेल ना की त्या अखिलला चांगली अद्दल करेल. काय झालं, असं का बघतोयस? मला खूप कौतुक वाटतं. तुझा दादा, वहिनी, अगदी आई सुद्धा तुझ्या निर्णयाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. आयुष्यातल्या खूप महत्वाच्या अशा आपल्या निर्णयाचा कुणीतरी स्वीकार करणं फार गरजेचं असतं, आणि त्या बाबतीत तू खूप लकी आहेस. निघूया, उशीर होतो. हो. रिक्षा. रेडी, स्विंग किक, रेडी, 1. Sure. Okay. चलो, now टाइल्स ब्रेकिंग करायचं. ओके, सिट डाउन. फर्स्ट टोटो, ये पटकन. देवा, चलिए. गुड, चलिए पुढे. गो डाऊन. सेंटरला दिसतंय तिथं प्रॉपर फिश टाईट करून एकदम जोरात मारायचं. ओके, रेडी, हैंड्स डाउन.
अरे अरे टग्या चिंगी नुसतं सरबत पिऊन पोट भरणार आहेत का? चला एक कचोरी घ्या. टग्या कचोरी घे चल. ए चिंगे चल चिप्स खा. का कैरी खाऊन पोट भरले तुझं? हा नाही नाही हा. औषध खाऊन चिंगी तुका नको असत ना तर माका दे, मी खातोय. नाही नाही सगळे नाही देणार, थोडेसेच देणार. ते पण देईल का ना माहिती नाही. हा ह्याच्यातले पण थोडं दे. नकोच देते मला. मालती अगं हे सरबत घेऊन जा आणि यांच्यासाठी कोल्ड कॉफी घेऊन ये ना. अहो बाबा आता सरबत प्यायले ते कोल्ड कॉफी कशी देणार आणि लहान मुलांना कशी देऊ मी कोल्ड कॉफी? बरं बरं ठीक आहे ठीक आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला जे हवं ना ते तुम्ही मागून घ्या. हे बघ टग्या, आणि तुला जे हवं ना ते माझ्याकडे मागायचं. आपण आता ना मजा करणार आहोत एकदम. हा मला काय हवंय ना तर मी येतानाच राघवरावला सांगितलंय. तूच सांग ना काय सांगितलं होतंस ते. हनीमूनच जाऊ गेले मी. तुम्ही जातात हनीमूनला आणि मला तुम्ही घेऊन जात नाही आहात. जेव्हा तुला सुट्टी असेल ना तेव्हा तू आलास की मग आपण हनीमूनला जाऊ. आता काय फेब्रुवारी चालू आहे बरोबर आहे, मग मार्च एप्रिल म्हणजे तुझी शाळा संपली की तुझ्या सुट्ट्या चालू होतील. मग तर काय सुट्ट्या सुट्ट्या, तेव्हा मग चांगलं 20 दिवसांसाठी हनीमूनला जाऊ ना. आनंदी हनीमूनात म्हणजे हनीमून म्हणायचंय का याला? राघवराव माका म्हणाले होते की माझी परीक्षा संपल्यावर माका हनीमूनला घेऊन जाणार. आता तर हनीमूनला जाऊ कसो या? काय परीक्षा संपून 10 दिवस झाले. आता यांचा तरी फोन येऊ नको. मीच केला फोन आणि सांगितलं त्यांका, हो राघवराव माका हनीमूनला घेऊन चला. तेव्हाच हय घेऊन इले माका. आनंदी प्रकरण काय? आम्ही गेलो होतो ना मागच्या वेळेस हनीमूनला, तेव्हापासून मागे लागलाय. आता काय माका माहित नाही. राघवराव आपण हनीमूनला जाऊ का? बोला कधी यायचं हनीमूनला? टगेश्वर जाऊया आपण, पण आधी तू वर घरी तर चल. चिंगीच्या आजीला तर भेटूया आपण. चल. होय होय चला मी इलाय. चला सामान आहे. चल मस्त मज्जा करू आणि पेंटिंग पण करू. काय रे तू कधी आला? टग्या काय रे कधी आलास? कसा आहेस तू? मी बरे आहे, तू कशी आहेस? मी पण मस्त. तू काय एकटा आलायस काय रे? एकटा नाही, मी घेऊन आलो. ते महत्वाचं नाही. इकडे ये. तू दादा तू टग्याला घ्यायला गेला होतास? नाही, मग मी अतुलच्या गावी गेलो होतो. वाटेत आनंदीचं गाव लागतं, मग तिकडे जाऊन भेटलो, टग्याला घेऊन आलो. अतुलच्या गावी कशाला कशाला व्याप लावून घेतोस? कशाला म्हणजे आई माझ्या कामाचा भाग येतो. वर्षाला डिवोर्स मिळून द्यायचा आहे ना, म्हणून हा कुठे राहतो, ह्याचं गाव काय, त्या गावात ह्याची काय पत आहे हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. वर्षाला डिवोर्स मिळवून देणं माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. आई दादा काय झालं तिकडे? त्याचे आई बाबा? हा इतका फसवा आहे, ह्याने त्याच्या आई वडिलांना फसवून हा इथे निघून आलाय. बरं एवढंच नाही, तिथे कित्येक लोकांकडून उसने पैसे घेतलेले, ते पैसे त्यांना परत केलेले नाही. ती लोक शोधतायत ह्याला. मी गेल्यानंतर ते लोक मला विचारतात तू कुठे आहे माणूस, त्याचा पत्ता सांगा, आत्ता जाऊन त्याला धरतो आम्ही. अशी अवस्था आहे सगळी. पण मी तिकडे गेलो, मला या सगळ्या गोष्टी कळल्या, हे फायद्याच ठरलं. पण दादा ह्या सगळ्याचा आपल्याशी काय संबंध? तू रेडी आहेस का वर्षा? संबंध आहे. कोर्टामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे आपल्या केससाठी. या माणसाने तुला सुद्धा अडकवून ठेवलंय, तुला डिवोर्स द्यायला तयार नाहीये. आता ज्या लोकांकडून पैसे घेतलेले आहेत ते पैसे मागायला त्याची बायको ही म्हणून हिच्याकडे काय येणार नाही, ही गोष्ट आपण कोर्टात मांडू शकतो. आपल्याकडे स्ट्रॉंग मुद्दा आहे, त्यामुळे आपल्यासाठी ही गोष्ट खूप फायदेशीर आहे. थँक्यू दादा, तू खूप करतोयस माझ्यासाठी. काय नाही. खरं खरं सांग, तुझे बाबा माझ्याशी खोटं बोलतायत ना? काहीतरी गडबडा. आनंद घरी येत नाही ना?
त्या दोघांमध्ये काय झालंय, पण त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालंय आणि आई वरती येतच नाहीये, तिथेच थांबते. मला तिची खूप आठवण येतेय. माझं सगळं आता मीच करते. मी तिला कितींदा सांगितलंय की माझ्यासाठी तरी घरी ये, पण ती येतच नाही. आता काय करावं कळत नाहीये मला. खूप वाईट वाटतंय. आणि तुमच्या बी कोणी मला काय सांगितलं नाही याच्याबद्दल. तू काळजी नको करू. आनंद तुमच्याकडे लग्न करून आले ना, तेव्हा मलाही वाईट वाटलेलं. मी समजू शकतो किती त्रास होतोय तो. आता मी आलोय ना, आनंदी परत घरी येईल बघ. काळजी नको करू, तू झोप. मी पण चालू राघवरावांकडे झोपायला. बिचारी एकटीच असतील ना. आता तू माका सांगितलंस ना, बघतो ते काय करायचं ते. काय? अगं टग्यावाला हनीमून. मला माहितीये तिकडे सगळं फिरायला मस्त आहे, पण हे पण मला त्यांना सांगता नाही येणार. माझ्या वर्गातले मुलं कुठे कुठे जातात माहितीये का? माझी मैत्रीण तर काश्मीरला गेलीये. आणि आजी ते पण तिच्या आई बाबांसोबत. मी कुठेच नाही जाऊ शकत कारण माझ्या आई बाबांचं भांडण झालंय. बॅड लक. काय गरज होती आई फोन चेक करायची? कारण मला सारखं असं वाटत होतं की तू माझ्यापासून गावी पण मला कुठेच जायला मिळत नाही. म्हणून असं लपून फोन चेक करायचा का? अश्विनी, काय झालंय? एकदम असं का विचारलंस तू तिला? कारण मला असं वाटतंय की मयूच्या आयुष्यात कोणीतरी मुलगा आहे. हो ना मयू? बाबा तू. अरे टीव्ही का बंद केला? मला बघू दे ना. त्यापेक्षा पण महत्वाचा विषय आता चालू झाला आहे. राघवराव, माझ्या घराकडे मला कुठे कोण फिरायला नेतो? माझ्या घरचं दुपारचं रात्रीचं जेवण मी तर जेवलोय की नाही याकडे पण माझ्या आयुष्याचं लक्ष नसतो. आता काय उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे तर बघितलंत ना, पोराला कसं वाऱ्यावर सोडून दिलंय. तुमच्यासोबत यायचं म्हटलं तर काय म्हणाली, जा. जीव नाही हो माझ्यावर कोणाचा. आणि मी इथे मुंबईला येऊन पण काय केलं, तुम्ही मला हनीमूनला न्यायला तयार नाही. कसं होणार माझं काय माहित. आवश्यक कायच उरलं नाही माझ्या या आयुष्यात. तू आई करायला काहीच उरलं नाहीये. आली सुट्टी काय, गेली सुट्टी काय, चिंगी मात्र घरीच. चिंगी बाळा, आज जरा जास्त होतंय का? औषिकान कसं होती माका तर रडू येता, पण तुम्हाला वाईट वाटे म्हणून रडत नाही मी. माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. मी कशी राहते, काय करते, कोणालाच पडलं नाहीये. आनंदी, अगं ती एवढी म्हणतेय ना, तर त्या टग्याला आणि हिला घेऊन जा ना बाहेर कुठेतरी. आता काय माझी शाळाही सुरू होणार, मग मला गावी जावं लागणार आणि मग पुन्हा हनीमून साठी पुढच्या उन्हाळ्या सुट्टीची वाट बघावी लागणार. माझ्या आयुष्यात चांगलं होण्यासाठी फक्त मलाच वाट बघावी लागते. राघवराव, काय उरलं नाही हो या आयुष्यात. राघवा, लेकरू एवढं म्हणतंय तर घेऊन जाऊया फिरायला आपण. चिंगीला पण बरं वाटेल. ठीक आहे, जाऊयात आपण. औषिक का हनीमूनला जायचं? हो, जायचं आपण.
हे असं प्लॅनिंग आहे तुमचं? ह्याला म्हणतात हनीमून? तू केलेल्या प्लॅनिंगपेक्षा बरंच आहे. काय म्हणाला? हो, कुठे नेलं होतं त्या कोपऱ्यात. तिथे धड नेटवर्क सुद्धा नव्हतं. मोबाईलला रेंज नाहीये इथे. आम्ही मुद्दाम अशी जागा निवडली आहे जिथे मोबाईलला रेंजच नाहीये. का? हो सर, घटकाभर विश्रांतीसाठी तुम्ही येता आणि इथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सर. अरे नेटवर्क सोडा, साधं जेवण सुद्धा नव्हतं तिथे. 2 पास्ता. सॉरी सर, पास्ता नाही देऊ शकत तुम्हाला. मग पिझ्झा. पिझ्झा खाशील? चालेल मला. पिझ्झा घेऊन या. सर सॉरी, पिझ्झा सुद्धा नाही देऊ शकत आम्ही. इथे कसं आहे, सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित. हे बघ इथे खायचं प्यायचं सगळं इथे एकदम जवळ आहे, लांब नाहीये. इथे मस्त वडापावचं स्टॉल आहे बघ, बाजूला आईस्क्रीमचं दुकान आहे, सगळं मिळतं. म्हणून मी इथे आणलं तुम्हाला. ह्याला म्हणतात प्लॅनिंग. वडापाव आणि आईस्क्रीम आवडतं तुम्हाला? मग खायचं होतं ना तिथे. पास्ता कशाला मागत होतं? जंगलात पास्ता मिळणार होता तुम्हाला. जंगलात न्यायचं कशाला?